च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्मरायराने आता पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि त्यामुळेच पोलीस अचानक लग्नामध्ये आलेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की झालंय काय एवढं, पोलीस वगैरे कसे काय आले असा प्रश्न आता पडलेला असतो. आणि तेव्हाच ना इकडे आता सगळ्यांनाच हे प्रश्न पडलेले असताना तिथे पोलीस येऊन म्हणतात की स्मरायरा कोण आहे, त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. मग सगळीजण तिच्याकडे पाहू लागतात आणि तिला विचारतात की नेमकं काय झालंय. त्यावेळेला ती सांगते की बाबा, तुम्ही मला मागच्या वाढदिवसाला जो नेकलेस दिला होता तो नेकलेस या सगळ्यांनी हरवला आहे. म्हणजेच मी प्रमिला मावशी आणि त्यांच्या मुलींवर मी आता पोलीस कंप्लेंट केली आहे असेही ती सांगू लागते. जेव्हा आता हे सगळं ती बोलते ना तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रमिला आता रडतच सांगत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही ही गोष्ट चोरलेली नाही आहे. मान्य आहे आमच्याकडनं हरवलं असेल, पण असं विचार करू नकोस की आम्ही चोरलं आहे असंही बोलून ना आता ती लोक तिला शांत करायचा प्रयत्न करत असतात. पण आता त्या स्मरायराने खूप मोठा इश्यू निर्माण केलेला असतो. ती सरळ सांगते की ह्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नका, ही माणसं पक्की चोर आहेत. तुम्हाला वाटत असेल पण मी बघितलंय ह्यांनी चोरी केली आहे. आता बघा ह्यांच्या कोणाच्याही गळ्यामध्ये तो नेकलेस नाही आहे. अक्षरशः ना पमाने हात जोडलेले असतात, कारण ह्या पूर्ण लग्नामध्ये ना त्यांचा आता इन्सर्ट होत असतो. त्यामुळे वाईट वाटत असतं. पमा रडत देखील असते आणि म्हणत असते की अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. लहानपणापासून ना तू आमच्याबद्दल असाच विचार करते, पण नेहमीच ना मी माझ्या मुलीप्रमाणे तुला प्रेम केले, तुला सांभाळले. पण आता बोला, आता नक्की कोणाला अटक करून घेऊन जायची आहे, नक्की ह्याचा सगळ्याचा सूत्रधार कोण आहे असंही म्हटलं जातं. या सगळ्यांची सूत्रधार ना एकमेव ती व्यक्ती आहे, म्हणजे तिला शरूचं नाव घ्यायचं असतं. मग तेवढ्यातच शरूची एंट्री होते. शरूची एंट्री झाल्यावर ती आता म्हणू लागते की तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे का. मग बघा मी इथे आहे आणि त्याच वेळेला मला खरं तर ना तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की आमच्याकडनं हा नेकलेस कुठेतरी गहाळ झाला आहे, पण हा नेकलेस आम्ही काही चोरलेला नाही आहे असंही आता शरू जी आहे ती ठामपणे बोलते. जेव्हा शरू हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र स्मरायला सांगते की हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, हिने ना चोरी केलेली आहे, इथे तुम्ही कोणालाही विचारू शकता. शरू सरळ सांगते की ह्या इकडच्यांपैकी कोणीही आमच्याबद्दल काही बोललं ना तर बघा तुम्हाला कळेलच, ही सगळी जण लग्नात आहेत ना त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, पण कोणीही तोंड उघडायला तयार नसतं. म्हणूनच आता शरूने सांगितलेलं असतं की मला जरा हिच्याशी बोलायचं आहे, म्हणून ती स्मरायराला रूममध्ये घेऊन जाते. रूममध्ये घेऊन गेलेलीच असताना जाऊन ऐटीत त्या बेडवर बसते आणि मग म्हणत असते की अच्छा, सगळ्यांसमोर तुला माझ्या पाया पडता येत नव्हतं का, म्हणून तू हे सगळं केलंस का. हो अच्छा. मग आता ती बसलेलीच असताना बेसावत असते. तेवढ्यातच शरूने ना तिच्या एक जास्त अशी ठणकण ठेवून दिलेली असते. जशी तिला मारलं जातं ना तसं आता स्मरायरा उठते आणि तुझी हिंमत कशी झाली मला मारण्याची असं बोलून आता ती शरूवर हात उगारायला चाललेली असते. पण शरूने आता तिचा हात धरलेला असतो आणि शरू आता तिला म्हणत असते की आमच्या फॅमिलीवर तू चुकीचे आरोप करतेस का, बघ आता तुला दाखवते. आणि असं बोलूनच ना आता मोबाईलमध्ये तिच्या व्हिडिओ असतो ज्यामध्ये स्वतःच स्मरायरा चोरी करत असते तो नेकलेस त्यांच्या बॅग्समधून, आणि तो नेमका व्हिडिओ ना आता शरूकडे असतो. मग शरू म्हणत असते की समज हा व्हिडिओ जर मी बाहेर निघून दाखवला तर सगळ्यांना तर कळेलच ना की ह्या सगळ्याची करता धरती दुसरी कोणी नाही तर तूच आहे. मग आता सगळ्यांना काय उत्तर देणार आहेस, काही विचार केला आहेस का, कारण आहे ना मी तर सगळ्यांना बाहेर जाऊन हा व्हिडिओ दाखवणारच आहे, कारण सगळ्यांसमोर जी काही तू आमची इज्जत काढलीस, आमच्या घरातल्यांना सगळ्यांना चुकीचं म्हणून दाखवलंस, तर आता मी काय तुला असंच सोडणार आहे का, तुलाही ना मी आता दाखवूनच देईन असंही आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला ना मुद्दामून ना या शरूने आपला मोबाईल तिथे ठेवलेला असतो आणि त्या मोबाईलमधला व्हिडिओ ना लगेचच त्या स्मरायराने डिलीट केलेला असतो आणि तो म्हणते की जा ना, सांग ना, जा आता बाहेर जाऊन काय सांगणार आहे मधला तर व्हिडिओ डिलीटच झाला, मग आता सगळ्यांना बाहेर जाऊन काय दाखवशील असंही आता ते तिला म्हणत असते. त्यावर मात्र आता
शरू ना एकदमच अशी रडवेली झालेली असते, पण ते फक्त दाखवण्यासाठी असतं. जे काही ती रडायचं नाटक करत असते ते. मग ती आता हात वगैरे सुद्धा जोडत असते आणि नंतर डायरेक्टच ती एकदम फायर मोडमध्ये येते आणि म्हणत असते की तुला काय वाटलं या व्हिडिओचा फक्त एकच डाटा फक्त माझ्याकडे का? हा जो व्हिडिओ आहे ना मी सगळ्यांना फॉरवर्ड करून ठेवला आहे आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हा मी माझ्या मेलवर सुद्धा स्टोअर करून ठेवला आहे. इकडनं डिलीट करशील ना हे मला माहिती होतं गं. तुला मी काय आज ओळखत नाही आहे, तुला मी बरेच वर्ष झाले ओळखते. त्यामुळे तुझी ना नस नस मी ओळखू शकते गं, तू काय करू शकते आणि काय नाहीच ते. आणि त्यामुळेच ना मला ह्या सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. आणि असं बोलूनच ना आता मात्र शरू ऐटीत त्या बेडवर बसते आणि तिला म्हणते की आता तुझी बारी आहे. मग विचार कर, बाहेर जाऊन सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवला तर तुझं काय होईल? त्यावर स्मरायला म्हणते की नको गं, असं करू नकोस, मी तुझ्या पाया पडते. आणि अक्षरशः आता शरूने तिला झुकवलेलं असतं. जसं आधी ज्या पद्धतीने स्मरायराने शरूकडनं माफी मागून घेतलेली असते ना, अगदी त्याच पोजमध्ये ना आता शरूही बसलेली असते आणि शरूही स्मरायला सांगत असते की चल आता माझे पाय जे दिसत आहेत ना त्याच्यावर तुझं डोकं ठेवायचं आणि माझी माफी मागायची. मग स्मरायलाचा नाईलाज होतो, ती माफी वगैरे मागते आणि सगळीजणं आता बाहेर येतात. त्याच वेळेला आता स्मरायला सगळ्यांसमोर येऊन म्हणते की सॉरी, पण माझा गैरसमज झाला होता. ते खरं तर ना एक प्रॉब्लेम आहे की हा जो नेकलेस आहे तो माझ्याचकडे नेमका आहे, मीच विसरले. मला असं वाटलं की हा नेकलेस चोरीला गेला आहे, पण मी नीट बघितलं तेव्हा माझ्याकडेच हा भेटला. हे सगळं काही माझ्या निष्काळजीपणामुळे झालं असंही आता ती म्हणू लागते. त्यावर आता पोलिसांना या सगळ्या गोष्टीचा राग येतो. पोलीस म्हणत असतात की तुम्ही एवढ्याशा साध्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही का? आणि त्या एवढ्याशा छोट्या कारणासाठी तुम्ही पोलिसांना बोलवताय, तुम्हाला काही वाटतं का हे किती चुकीचं आहे हे? असंही आता पोलीस चिडून बोलत असतात. मग आता स्मरायला म्हणत असते की सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, इथून पुढे असं होणार नाही असं आता ती पोलिसांना सांगू लागते. पोलिसांना जेव्हा ती ह्या गोष्टी सांगते ना तेव्हा कुठे जाऊन पोलीसही तिकडनं आता जायला निघतात. पण दुसरीकडे आता खरा गुन्हेगार जो असतो तो कोणीही दुसरं नसून ही स्मरायलाच असते. स्मरायलाने आपली चूक मान्य केलेली असते आणि या सगळ्यामध्ये ना ह्या सगळ्यांची काही चूक नाही आहे, खरं तर माझ्याकडनंच हे मिसअंडरस्टँडिंग झालं असंही ती म्हणते. पण शरूला ना ह्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं, कारण त्या सगळ्या सीनमध्ये ना शरूने सांगितलेलं असतं की तुम्ही कोण आमच्यावर विश्वास ठेवतं ना ते सांगा. म्हणजे प्लीज तुम्ही सगळ्यांनी एकच गोष्ट सांगा की तुम्हा सगळ्यांचा विश्वास आहे का? पण तेव्हा ना कोणी हात वरती केलेले नसतात आणि त्यामुळेच आता शरू खचून गेलेली असते. शरू म्हणत असते की इथून पुढे आम्ही आता अशा कार्यक्रमाला येणार नाही आणि सॉरी, पण आता आम्हाला निघावं लागेल. आता झाला तेवढा आमचा अपमान पुरे झाला. आणि ती आपल्या उमा मावशीला सुद्धा सांगते, कारण मला ना उमा मावशी तुझ्याकडनं तरी काहीतरी उमेद होती की तू तरी काहीतरी बोलशील, आमची साथ देशील. पण इथे जेव्हा पोलीस आले स्मरायला बोलत होती तेव्हा तर तुम्ही लोक कोणीच काही बोलले नाही, सगळीच जण मिळून आमच्यावरच आरोप करत होते. मग तेवढ्यातच ना मला ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत की माझ्या फॅमिलीचा झालेला अपमान आहे ना मी सहन करू शकत नाही. या लग्नामध्ये आम्ही आलो होतो, पण ह्या लग्नात आल्यानंतर ना खूप जास्त इन्सर्ट झाला. त्याच वेळेला आता ती बाबांनाही म्हणते की बाबा तुम्ही आधी आलात नव्हता ते बरं झालं, सुट्टी घेऊन यायला नको होतं, कारण नाही तर तुम्ही आलात नसतात ना तर निदान ना तुमचा अपमान तरी झाला नसता. माझ्यामुळे तुमचाही अपमान झाला, त्यासाठी खरंच खरंच सॉरी असंही ती आता बाबांना रिक्वेस्ट करतच बोलत असते. बाबांना जेव्हा ती ही सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र ती आपल्या बहिणी आणि सगळ्यांना सांगत असते की आपण आता निघायला हवं. तर उमा मात्र आता शर्वरीसमोर रडत असते आणि सॉरी गं मुली, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. पण आता शरू म्हणत असते की मावशी पण तू विश्वास ठेवलाच नाही, उलट त्यावेळेला ना तू पोलीस जेव्हा आले ना तेव्हा तू खंबीरपणे सांगितलं पाहिजे होतं की तू स्वतःहून हा नेकलेस दिला होतास आणि या सगळ्यामध्ये आमची काहीच चूक नाही आहे. पण त्यावेळेला तुम्ही कोणीच आमच्यावर विश्वास ठेवला नाही. खरं तर ना आम्हाला त्या नेकलेसची गरजही नाही आहे. आमचे ह्या ज्वेलरी आहेत ना या नकली, त्याच घालून आम्ही लग्नामध्ये उभे राहिलो असतो की आम्हाला गरज नव्हती. अक्षरशः ना शरूच्या बाबांच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी आलेलं असतं. मग आता जे काही शरू बोलत असते ना
त्यामुळे उमासुद्धा अगदीच रडवेली झालेली असते. उमाला आता आपली चूक कळलेली असते, पण आता त्याचा काही उपयोग नसतो, कारण शरूने सांगितलेलं असतं की जिथे माझ्या आईबाबांचा अपमान ना, तिथे मला बिलकुलही थांबायचं नाही. कारण तिने पहिल्यापासून बघितलेलं होतं की ही मोठी माणसं आहेत, त्यावेळेला तिच्या आईला जे काही सहन करावं लागत होतं ते सगळं ती अनुभवत होती त्या लग्नामध्ये, आणि म्हणूनच तिला ना या सगळ्या गोष्टी ना नकोशा वाटत होत्या. दुसरीकडे आता ती आकाशकडेही जाते आणि आकाशला म्हणत असते की सॉरी, तुझ्या लग्नामध्ये हे सगळं काही झालं, पण खरंच हे व्हायला नको होतं. जर काही वाटलं असेल तर त्यासाठी मी मनापासून माफी मागते, पण आता आम्ही ते थांबू शकत नाही, असंही ती आता म्हणते. तर दुसरीकडे जाताना ती साक्षीला म्हणत असते की मग कधीतरी ये आमच्याकडे, मस्त आपण फिरूया, असंही ती म्हणत असताना तिच्या आता बाजूलाच ना हा जय उभा असतो. मग ती जयकडे सुद्धा जाऊन बोलत असते, ओय शायनर, पहिली गोष्ट तू जे काही सगळ्यांसमोर सांगितलंस ना की मी चोरी करणारी मुलगी आहे, तू पर्स चोरली होती, त्या सगळ्या गोष्टींना आधी विचार करून बोलायच्या होत्या, कारण मलाही मन आहे, मी एक स्त्री आहे. मी तुला सगळं काही सांगायचा प्रयत्न करत होती त्या नेकलेसचा सीन, पण तू ऐकलास नाही. पंजाबाईची पर्स होती ना, त्या बाईने हे सगळं ऐकून घेतलं होतं आणि त्या बाईंना मी सगळ्या काही गोष्टी सांगितल्यासुद्धा होत्या, पण तेव्हा तू ऐकून घेतलं नाहीस आणि वर इथे पोलिसांना सांगतोयस की मी पर्स चोरली आहे. म्हणूनच ना मला आता या लग्नात येणं जराही थांबायचं नाही आहे. चला आई बाबा, चला आपण सगळीच जण इथून निघत आहोत. तर आता इकडे उमा जी आहे ती थांबवायचा प्रयत्न करत असते, पण पमा आता म्हणत असते की सॉरी, आम्हाला इथे बोलवलं त्यातच आमचं भाग्य खुललं, आम्हाला आता इथे एकही क्षण थांबता येणार नाही, कारण आमचा अपमान जो आहे ना तो खूप मोठा झालेला आहे, असं देखील पमा आता सगळ्यांनाच म्हणते. मग आता उमाला खूप जास्त रडायला येतं, पण आता सगळीच फॅमिली तिकडनं निघालेली असते. तर शरूचे बाबा जे आहेत ना, त्यांच्या डोक्यावर ना फेटा असतो, तो फेटासुद्धा ना आता उमाच्या नवऱ्याला ते काढून देतात आणि म्हणत असतात की सॉरी, पण आम्हाला आता निघायला हवं, कारण त्यांचा ह्या लग्नात ना खूप मोठा इन्सल्ट झालेला असतो. उमा अक्षरशः रडत असते, कारण तिला कळत असते की हे सगळं स्मरायरामुळे झालेलं आहे, पण त्यांच्या मुलीच्या पाठीशी ते उभे होते, त्यांच्या मुलीच्या विरोधात ते लोक बोलले नव्हते, आणि त्यामुळेच ना हा सगळा प्रसंग घडला होता. इकडे मात्र आता शरू जी आहे ती आपल्या आईबाबांना, आपल्या बहिणींना घेऊन तिकडनं जायला निघते, आणि त्यातच आता इकडे सगळीजणं चकित झालेले असतात की लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी कशा काय होऊ शकतात, आणि त्यामुळेच ना आता सगळीजणं थोडं टेन्शनमध्ये असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना, हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.